अरे शिवजन्मापूर्वी कसा जगत होता महाराष्ट्र, कशी जगत होती इथली प्रजा. अरे आपल्याच महाराष्ट्रात यायचे, आपल्या आईबांना उचलून घेऊन जायचे आणि अत्याचार अन्याय करायचे. हा अत्याचार, हा अन्याय सहन नाही झाला त्या माय माऊलीला. कोण होती ती माय माऊली? दुर्गा भवानी रणचंडिका जशी मासाहेब जिजाऊ देवी पुढे गेली, पदर पसरविला आणि म्हणाली, हे माते आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्याच आईबांना उचलून घेऊन जातात आणि अत्याचार करतात. ह्या महाराष्ट्रातील मातीतल्या आई बहिणीच्या डोक्यावरचं कुंकू पुसलं जात आहे, हातातल्या बाबांना फोडलं जात आहे. तो अफजलने आला सारा तुडविलं राहणं, लेकी बाईची ब्रिटिश त्याला जरा नव्हतं भान. तो अफजलला चालत आलेला आहे. आता मात्र माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरचं पदर निष्ठत चाललेला आहे, हातातल्या बाबांना फुटत चाललेला आहे. माते कोरड्या कपाळासारखे, कोरड्या आबाळासारखं कपाळ झालं माझ्या माय माऊलींचं. हे आई तुझ्या कपाळावरचं कुंकू शाबूत आहे, पण माझ्या माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जात आहे आणि हा अत्याचार मला सहन होत नाही. हे माते भोसल्याची भोसल्याच्या जन्माला घालण्यासाठी नाही, तर या महाराष्ट्रातील 18 प्रगट जातींच्या कपाळावरचं कुंकवासाठी आज शाबूत राहावं म्हणून एक वीर पुत्र, एक शूर पुत्र माझ्या पोटी जन्माला घात. देवीला साकडं घातलं मायने, जसं जसं रडली माय देवी पुढे आणि 16व्या शतकात एक तारा चमकला. माझी जाऊ पोटी शिव जन्माला, ज्याने घडविलं स्वराज्य सुखावली प्रजा. परस्त्री माते समान असा होता अमुचा राजा. महाराज गजपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावता उंच, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.